देशात होणारी जनगणना ही जातीनिहाय केली जाणार असल्याचे मोदी सरकारने जाहीर केले आहे। भारतातील जातीय जनगणना करण्याचा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याकडून ऐतिहासिक अतिशय चांगला निर्णय घेण्यात आला। देशातील सर्व जातींना तेथे न्याय मिळणार आहे। अनेक वर्षापासून आपली जी मागणी होती, काही म्हणायचे की आमची एवढी जात आहे, आमचा एवढा धर्म आहे, आमचा इतका समाज आहे, आम्हाला आरक्षण भेटत नाही, या सर्व गोष्टीवरती आता उत्तर मिळणार आहे। तेथे सर्व जातीच्या लोकांना, संपूर्ण समाजाला न्याय मिळणार आहे। त्यामुळे केंद्र सरकारने जो जात जनगणना करण्याचा जो निर्णय घेतला, सोबतच राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, त्याबद्दल भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण मंडल कशेलेकडून फटाके फोडून तसेच पेढे भरवत आनंद व्यक्त केला। हा कार्यक्रम कशेले नाक्यावरील रामदास घरत यांचे भारतीय जनता पार्टी कार्यालय जनसंपर्क कार्यालय कशेले येथे पार पडला। त्यावेळी तेथे रामदास किसन घरत सरचिटणीस कर्जत, दिनेश माधव रसाल मंडल अध्यक्ष कशेले, अनिल हरपुडे माजी प्रेम प्रकल्प अध्यक्ष, मनोहर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य, संजय सावळा, काशीनाथ उर्फ बाळा भोईर खांडस विभाग, दिनेश मसे, निलेश रसाल, किरण रसाल, निकेश गोडविंदे असे अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। यावेळी सरकारचे या निर्णयाचा अभिनंदन करत सरकारचे जाहीर आभार आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त केले। काल केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्यासाठी जो केंद्र सरकारच्या बैठकीमध्ये आपल्या केंद्र सरकारच्या बैठकीमध्ये जो निर्णय घेतला जातनिहाय जनगणना करण्याचा, त्या निर्णयाचा ओबीसी समाज, आदिवासी समाज आणि सकल जे जातनिहाय जे समाज आहे यांनी स्वागत केलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मंडळ स्तरावरती पूर्ण राज्यभर हा कार्यक्रम आम्ही करत आहोत। जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी संपूर्ण समाजाची फार पूर्वीपासून होती। काँग्रेसने आज परत जातनिहाय जनगणनेला विरोधच केलेला होता। 2010 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जातनिहाय जनगणना करू असं लोकसभेत जाहीर भाषण करताना सांगितलं होतं, परंतु त्याची अंमलबजावणी किंवा त्याची कुठली कार्यवाही होताना आपल्याला संसदीय कार्यकालामध्ये त्यांचे जेवढे टर्म झाले आहेत काँग्रेसचे केंद्र सरकारमध्ये, त्यामध्ये झालेली दिसली नाही आपल्याला। याउलट काँग्रेसने सतत जातनिहाय जनगणनेला विरोधच केला, परंतु भारतीय जनता पार्टीने आज परत जातनिहाय जनगणना व्हावी ही मागणी सुरूच ठेवली होती। कोरोना काळामध्ये जातनिहाय जनगणना करण्याची अशी संकल्पना आणि अशी धारणा भारतीय जनता पार्टीने सुरुवातीला लावून धरली, परंतु ते कोरोनाचा काळ निघून गेल्यानंतर ज्याप्रमाणे आता 24ला ज्याप्रमाणे आता निवडणुका झाल्या आणि बहुसंख्य मताधिक्याने भाजप जसं सत्तेत आले, त्याप्रमाणे वचन दिल्याप्रमाणे जातनिहाय जनगणना करण्यासाठी जो केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची पण कार्यवाही प्रत्येक राज्य सरकारला त्याची सूचना दिलेली आहे। बिहारमध्ये जेव्हा जातनिहाय जनगणना करण्यासाठी जेव्हा राज्य सरकारने निर्णय घेतला, त्याला भारतीय जनता पार्टीने तिथल्या स्थानिक भारतीय जनता पार्टीने त्याला खुल्या दिल्याने सहकार्य करायचं आणि त्याला मान्यता देण्याचं धोरण तिथे अवलंबलं आणि आता पूर्ण देशभरात जातनिहाय जनगणना होणार। या जनगणनेमुळे समाजातील जे दुर्लक्षित घटक आहेत, आदिवासी समाजातील काही दुर्लक्षित घटक आहेत, ओबीसी समाजातील काही घटक आहेत, यांना आता समजलं जाणार की यापूर्वीपासून आपल्यावर अन्याय झाला की न्याय झाला। न्याय झाला तर तो कोणत्या प्रकारे झाला, अन्याय झाला तर तो त्याची भर कशी काय निघली जाईल, याची सुरुवात आता ही जातगणना पूर्ण झाल्यानंतर होईल आणि प्रत्येक समाजातील दुर्लभ जो घटक आहे, दुर्लक्षित घटक आहे, या घटकाला न्याय देण्याचं काम आता यापुढे होईल। म्हणून केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा आम्ही आभार मानतो आणि अभिनंदन करतो कर्जत ग्रामीण मंडळाच्या वतीने। तसेच राज्य सरकारचं तसेच महायुती सरकारचं आणि फडणवीस साहेबांचाही आभार मानतो की त्यांनी केंद्राच्या या निर्णयाला तत्काळ राज्यात लागू करू असं आश्वासन दिले। त्याबद्दल आम्ही केंद्र व राज्य सरकार तसेच पंतप्रधान मोदीजी आणि फडणवीस साहेब यांचे कर्जत ग्रामीण मंडळाच्या वतीने आभार मानतो। धन्यवाद। जातीय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय जो आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी अतिशय चांगला ऐतिहासिक निर्णय घेतला,
या माध्यमातून अनेक देशातील सर्व जातींचा इथे न्याय मिळणार आहे. अनेक वर्षापासून आपली जी मागणी होती, ज्याबद्दल आपण म्हणायचो की आमची जात एवढी आहे, आमचा धर्म, आमचा समाज इतका आहे, आम्हाला कोणत्या प्रकारचं आरक्षण भेटत नाही, ह्या सगळ्या गोष्टींवरती याच्यावरती उत्तर मिळणार आहे आणि सर्व जातीच्या सर्व समाजाच्या लोकांना इथे न्याय मिळणार आहे. त्यामुळं केंद्र सरकारने जो जातनिहाय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतला, सोबतच राज्य शासनाने ती अंमलबजावणी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण मंडळ सरकारचं जाहीर आभार, धन्यवाद आणि मनापासून खूप खूप आनंद आम्ही व्यक्त करतो. आणि रायगड न्यूजसाठी रामदास माली, कशेले.